नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेले आणि स्वराज्याचा उत्तराधिकारी युवराज असलेले धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. संभाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान. शिवराय आणि सईबाई आईसाहेब यांचे थोरले चिरंजीव. शिवराज्याभिषेकाच्या वेळी घोषित झालेले स्वराज्याचे उत्तराधिकारी युवराज. कर्तृत्व आणि पराक्रम यांचा वारसा त्यांना रक्तातूनच चालत आलेला. महाराजांच्या निधनानंतर राज्य शकट चालवण्याची जबाबदारी आणि अधिकार संभाजी महाराजांचा होता. मराठी जनता त्यांच्यामध्ये शिवरायांचेच दुसरे रूप पाहत होते. तरीही अष्टप्रधान मंडळीतील काही जणांनी त्यांच्या कार्यशैलीबद्दल शंका निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांना स्वराज्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. संभाजी महाराजांना छत्रपतींच्या शेवटच्या आजाराची एवढेच काय तर त्यांच्या मृत्यूची देखील बातमी दिली नाही. बालवयातल्या राजाराम महाराजांचे मंचकारोहण करण्यात आले. सोयराबाई राणीसाहेब यांच्या आदेशानुसार त्यांना अटक करण्यासाठी सेनापती हंबीरराव मोहिते पाठवण्यात आले. पण स्वराज्याचे निष्ठावान पाईक असलेल्या सेनापतींनी आपल्या बहिणीचा अन्यायी आदेश मानला नाही. स्वराज्याची सूत्रे संभाजी महाराजांच्या हातातच सुरक्षित आहेत आणि ती सूत्रे निर्विघ्नपणे त्यांना मिळावीत यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. संभाजी महाराजांनी रायगड ताब्यात घेतले. बंडखोरांना अटक करण्यात आली. शके 1602 रौद्र संवत्सरे श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी 20 जुलै 1680 संभाजी महाराजांचे मंचकारोहण झाले आणि ते राजे झाले. याबद्दल डच डाक रजिस्टरमध्ये 24 ऑगस्ट 1680 ची नोंद आहे. जून जुलै शिवाजी राजा मरून संभाजीला त्याचे सिंहासन मिळाले असावे असे सर्वत्र बोलले जाते. आपल्या बापाच्या तत्वांप्रमाणे संभाजी वागणारा आहे असे लोक म्हणतात. शिवरायांच्या नंतर स्वराज्याची घडी विस्कटेल, भाऊबंदकीमध्ये मराठी सत्ता लयाला जाईल असा दिल्लीचा बादशाह औरंगजेबचा होरा होता. तो चुकीचा ठरला. छत्रपती संभाजी महाराजांनी राज्यकारभाराची घडी तर बसवली. वडिलांच्या आदर्शाप्रमाणे राजकीय, आर्थिक, लष्करी धोरणं राबवली. मुघलांपासून इंग्रज, पोर्तुगीजांपर्यंत मराठ्यांची जरब बसवली. स्वराज्यात स्थिरता आणली. यावेळी कोणीतरी महाराजांना सुचवले, अस्थिर वातावरणात केलेल्या गडबडीतल्या मंचकारोहणापेक्षा विधिवत राज्याभिषेक करून घ्यावे. छत्रपतींच्या राजसिंहासनाची प्रतिष्ठा जपण्यासाठी हे करणे इष्ट ठरेल हे संभाजी महाराजांनी जाणले. राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. माघ शुद्ध 7 शके 1602 रौद्रनाम संवत्सरे जानेवारी 14, 15, 16 सन 1681 मध्ये संभाजी राजांचा विधियुक्त राज्याभिषेक झाला व ते मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती आणि जनतेचे धाकले धनी झाले. मल्हार रामराव चिटणीस बखरीमध्ये राज्याभिषेकाच्या प्रसंगाचे वर्णन करताना म्हणतो, संभाजीराजे सिंहासनारूढ झाले. माघ शुद्ध 10 गुरुवार शके मजकुरी यास राज्याभिषेक यथाविधी विनायक शांती व पुरंदर शांती होम करून नंतर अभिषेक करून सिंहासनारूढ झाले. तोफा करविल्या. राज्याभिषेक प्रसंगी पूर्वीच्या कैद्यांना मुक्त करण्याचा रिवाज असल्याने महाराजांनी कैद्यांना मुक्त केले. प्रधानमंडळातील अण्णाजी दत्तो, निलोपंत, बाळाजी आवजी, जनार्दन पंत आदींच्या समावेशाने प्रधानमंडळ नेमून त्यांना कारभार सांगितला गेला. रयतेमध्ये दुसरी दिवाळी साजरी होत होती. दिल्लीचा बादशाह हात चोळत हा सगळा सोहळा पाहत होता. संभाजी महाराजांनी सर्व सरदार किल्लेदार यांना आदेशाची पत्रे धाडली. त्यावर त्यांची राजमुद्रा होती. ही राजमुद्रा शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेपेक्षा आकाराने वेगळी आहे. तिचा आकार पिंपळपाणी आहे. श्री शंभो शिवजातस्य मुद्रायोरिव राजते यद कसे विनिलेखा वर्तते कस्य नोपरी. याचा अर्थ शिवाजी पुत्र संभाजीची ही मुद्रा सूर्यप्रभेप्रमाणे शोभते आहे आणि या मुद्रेचे आश्रयदायी लेखासुद्धा कुणावरही सत्ता चालविते. छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या या मंगल प्रसंगी स्वतःच्या नावाची नाणी पाडली, ज्यावर पुढच्या बाजूवर श्री राजा शंभू छत्रपती
तर मागच्या बाजूवर छत्रपती असं अक्षर कोरलेली पाहायला मिळतात. संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर लगेचच बुऱ्हाणपूरवर छापा टाकून त्यांनी 1 करोड होणांची दौलत स्वराज्यात आणली. तसेच पुढील 8 वर्षात शिवरायांच्या स्वराज्यात दुप्पटीने वाढ, सैन्य आणि खजिन्यालाही तिपटीने वाढ झाल्याचा उल्लेख आहे. मात्र या नव्या दमाच्या सेनानीच्या नेतृत्वाखाली मोहीम फत्ते करण्यासाठी जुने जाणते सरकारही उत्साहात असत. इतकी छाप छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कुशल युद्धकौशल्याने पाडली होती. सन 1672च्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणारा एक फ्रेंच प्रवासी अबे कॅरे म्हणतो, हा युवराज लहान आहे, तरीही धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीत साजेल असाच शूर आहे. शिवाजी